तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण व्यवसाय पर्यावरण हा भाग लक्षात घेतला. पर्यावरण व्यवसायावरती प्रत्यक्ष अनुकूल प्रतिकूल कशा पद्धतीनं परिणाम करू शकतं आणि त्याचे घटक कोणते कोणते आहेत. अंतर्गत पर्यावरण, बाह्य पर्यावरणाचे सूक्ष्म आणि स्थूल बाह्य पर्यावरण असे जे आपल्या व्यवसायाशी निगडीत असणारे जे घटक आहेत, व्यवसायावर प्रभाव टाकणारे जे घटक आहेत, त्या घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेतला. आता आपल्याला मुख्य विषय पर्यावरण विश्लेषणाचा आहे. तर पर्यावरण विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचं आणि त्याच्यासाठी कोणती तंत्र वगैरे आहेत का, हा एक अभ्यास आपल्याला आजच्या तासाला या ठिकाणी करायचा आहे. तर आपण यापूर्वी नियोजनाचा अभ्यास करतोय. अर्थ, व्याख्या, नियोजनाचे प्रकार, नियोजन प्रक्रियेतील टप्पे आणि व्यवसाय पर्यावरण हे आपण लक्षात घेतलं. आजच्या तासाला आपण पर्यावरण विश्लेषण आणि निदान, एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस अँड डायग्नोसिस. कोणतीही व्यवसाय संघटना ही एक खुली पद्धती असते. आपल्याला वाटतं व्यवसायाला आपण बाहेरून गेट बांधलं म्हणजे आपण बंदिस्त झालो. हो, तुम्ही फिजिकली बंदिस्त झाला, पण जी ओपन मेथड आहे, ओपन सिस्टीम आहे की ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, त्याच्यापासून तुम्ही बाहेर गेला नाही. तर या खुल्या पर्यावरणातून व्यवसायाला अनेक घटक, जसे की कच्चा माल असेल, वेगळ्या प्रकारची साधनसामुग्री असेल, इंधन ऑइल आपण ज्याला म्हणतो, भांडवल असेल, मनुष्यबळ असेल, इत्यादी जी साधनं असतात ही तुमच्या कंपाऊंडच्या गेटच्या बाहेरून तुम्हाला आत घ्यायची असतात. म्हणजे संसाधनाच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत असतात. या ठिकाणी म्हटलं अंतर्गत पर्यावरणामध्ये काय होतं, तर हे जे काही कच्चा माल आहे, साधनसामुग्री आहे, भांडवल, या सगळ्याच्या साहाय्याने त्याचं रूपांतर वस्तू आणि सेवामध्ये केलं जातं. म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते आणि पुन्हा बाह्य पर्यावरणामध्ये त्या वितरित केल्या जातात. या सर्व प्रक्रियेला व्यवसायाला म्हणजे हे करत असताना व्यवसायाला अनेक प्रकारची कार्ये करावी लागतात. आता या ठिकाणी काय म्हटलंय की कोणताही व्यवसाय हा अत्यंत स्पर्धात्मक, संवेदनशील, डायनॅमिक, गतिमान, क्रिटिकल म्हणजे गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित व्यापक पर्यावरणामध्ये कार्य करीत असतो. आणि हे कार्य करत असताना त्या व्यवसायाला त्याचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल आणि भविष्यकाळासाठी त्याचं भवितव्य निर्माण करायचं असेल, तर त्यासाठी पर्यावरणात वापरलेली ही साधनं आहेत, संसाधनं आहेत, यामध्ये योग्य तो समन्वय साधावा लागतो. आणि हा समन्वय साधत असतानाच चांगल्या वाईट पर्यावरणाचा त्याच्यावरती प्रभाव पडतो. त्याच्यातून अनुकूल प्रतिकूल परिणाम किंवा संधी निर्माण होते, धोके निर्माण होतात, त्याचाही विचार या ठिकाणी करावा लागतो. आणि ह्या विचार करण्यासाठीच त्याचं विश्लेषण, डायग्नॉसिस. बघा, एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो की डॉक्टरना आपण सांगतो की माझं पोट दुखतंय किंवा माझं डोकं दुखतंय. आता पोट दुखी आणि डोकेदुखी, तर डोकं कुठं आहे हा प्रश्नच आहे. आपण कपाळ दाखवतो, डोके म्हणजे, आणि पोट म्हणजे हे सगळं दाखवतो. मग पोटात आत कितीतरी ऑर्गन्स, अवयव आहेत. मग त्यातल्या नेमकं काय प्रॉब्लेम आहे, किंवा डोका हे कोणत्या तरी दुसऱ्या इतर दुखण्याचं ते लक्षण असतं. हे आपण ज्या वेळेला डॉक्टर आपल्याला सगळी माहिती विचारतात, आपल्याकडूनच माहिती घेतात, त्याचं ॲनालिसिस करतात आणि मग डायग्नोस करतात. आणि त्याला ते नाही झालं तर मग तर रक्त लघवी चेक करणं किंवा सोनोग्राफी करणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत. MRI करणं, म्हणजे आता स्कॅनिंगच्या किंवा ॲनालिसिस करण्यासाठीच्या किंवा तपासणीच्या, आपण थोडक्यात आपल्या भाषेमध्ये म्हणू, तपासणीच्या सुद्धा आता अत्याधुनिक साधनाच्या साहाय्यानं वेगवेगळ्या मेथड्स आलेल्या आहेत. आणि त्या आधारे आपण त्याचं डायग्नोसिस करतो, निदान करतो. आणि मग डायग्नोस योग्य झालं की मग पोट कशामुळे दुखतंय, डोकं कशामुळे दुखतंय, हे याचं निदान केलं जातं आणि त्या अनुषंगाने त्याचं औषधोपचार सुरू होत असतात. आता आपला व्यवसाय जसा असतो,
तो व्यवसाय खुल्या आणि व्यापक पर्यावरणातून यशस्वीपणे चालवित असताना त्यावर तिचे घटक परिणाम करतात. हे आपण सुरुवातीपासून लक्षात घेतोयच. आणि परिणाम करतात म्हणजे फक्त वाईट असा नाही तर चांगलाही असतो. आता ते घटक जर सकारात्मक पद्धतीने अनुकूल परिणाम करत असतील तर या दृष्टिकोनातून व्यवस्थापकांना पर्यावरणाचे विश्लेषण व निदान करावे लागते. आणि प्रतिकूल जर प्रभाव टाकत असतील तर त्या दृष्टीनेही विश्लेषण करावं लागतं. मग पर्यावरण विश्लेषण ही व्यवसाय पर्यावरणाची नियमन करणारी प्रक्रिया आहे. नियमन मीन्स रेग्युलेशन, म्हणजे ठरवणारी म्हणा आपल्या भाषेमध्ये. त्यामुळे व्यवसायाला आपलं ध्येय आणि उद्दिष्ट प्राप्तीसाठी या प्रभाव टाकणाऱ्या सध्याच्या आणि भविष्यकाळातल्या परिणामाचा अनुकूल प्रतिकूल आणि त्याचाच पुढचा भाग घेतला आहे की अनुकूल परिणामातून संधी निर्माण होणार आणि प्रतिकूल पर्यावरणातून धोके निर्माण होणार. ते शोधून काढण्यासाठी म्हणजे भविष्यामध्ये कोणती संधी आहे, कोणते धोके आहेत, सध्या कोणती संधी आहे, सध्या कोणते धोके आहेत, हे शोधून काढण्यासाठी पर्यावरण विश्लेषणाची गरज आहे. आता आपण त्याची व्याख्या लक्षात घेऊया. पर्यावरण विश्लेषण ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे संघटना आपल्या व्यवसायावर परिणाम करणाऱ्या संधी व धोके शोधून काढण्याच्या हेतूने अंतर्गत व बाह्य पर्यावरणाचे नियमन करतात. म्हणजे नियमन करतात म्हणजे ठरवतात, शोधून काढतात, फाइंड आउट करतात. त्याला नियमन असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला हे जे काही पर्यावरण विश्लेषण आहे त्याचं महत्त्व काय आहे, त्या महत्त्वाचा आपल्याला अभ्यास आहे. पर्यावरण हा संवेदनशील घटक आहे. अनुकूल पर्यावरण व्यवसायाच्या विकासाला चालना देणारं असतं तर प्रतिकूल पर्यावरण व्यवसायाच्या विकासास मारक ठरू शकतं. मग काय चालना देणार आहे आणि काय मारक ठरणार आहे हे आपल्याला ठरवायलाच पाहिजे. त्यामुळं पर्यावरण विश्लेषणाला महत्त्व आहेच. आणि आपण बाकी सगळ्या गोष्टी करतो व्यवसायासाठी. कच्चा माल कसा मिळणार, ग्राहक कसे मिळणार, भांडवल कसं उभा करायचं, हे सगळं बघतो. पण पर्यावरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती व्यवसायामध्ये संधी किंवा धोक्याच्या माध्यमातून पुढं म्हणजे उभा राहिलेली आहे, निर्माण झालेली आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, चांगला वाईट, याचा आपल्याला अंदाज घ्यायला नको का, त्याचा अभ्यास करायला नको का. आता कच्चा माल, साधनसामुग्री, मनुष्यबळ, भांडवल, वितरक, ग्राहक हे सगळं झालंच हो. आता ह्या काही मुद्द्यांच्या आधारे आपण ह्या पर्यावरण विश्लेषणाचं महत्त्व लक्षात घेऊया. पहिला आहे दीर्घकालीन धोरण ठरवणं. आता आपल्याला ज्यावेळेला लॉंग टर्म आपलं पॉलिसी ठरवायची असते त्यावेळेला पर्यावरण विश्लेषणाशिवाय पर्याय नाही. स्पर्धात्मक लाभ मिळवणे. आपल्या स्पर्धकाचाही पर्यावरणाच्या विश्लेषणातून आपण सूक्ष्म बाह्य पर्यावरण आहे त्याच्यामध्ये स्पर्धक येतो. त्या स्पर्धकाचे नो हाऊ, चांगले वाईट सगळ्या गोष्टी लक्षात घेतो. त्याचा दर्जा, त्याच्या वस्तूचा दर्जा, त्याच्या वस्तूची क्वालिटी आपण लक्षात घेतो, त्याच्या वस्तूचं डिझाईन लक्षात घेतो, त्याच्या किमती लक्षात घेतो, एव्हरीथिंग लक्षात घेतो त्याचं. आणि मग आपण त्याच्या पद्धतीनं त्याला कसं फाईट करण्यासाठी काय करायला हवं की जेणेकरून आपल्याला आपल्या वस्तू विकल्या जातील आणि आपल्याला विक्रीतून नफा प्राप्त होऊ शकेल. रचनात्मक नियोजनासाठी आवश्यक आहे. आपल्याला जे नियोजन करायचं आहे, जे प्लॅनिंग करायचं आहे ते असं आपल्याला एक चांगलं फॉर्मॅट असेल, त्याच्यासाठी त्याचं डिझाईन असेल आणि सायंटिफिकरित्या आपल्याला हे जर प्लॅनिंग करायचं असेल तर आपल्याला सायंटिफिक ॲनालिसिस करायला लागेल. शोध प्रक्रिया. काय शोधायचं आहे तर आपल्याला संधी कोणत्या आहेत आणि आपल्याला धोके कोणते आहेत ते शोधून काढायचे आहेत. संधीचा फायदा उठवायचा आहे, धोक्याचे परिणाम किंवा त्याची तीव्रता आपल्याला कमी करायची. गतिमानता राखणे. गतिमानता आपण कधी राखू, डायनॅमिक आपण कधी असू तर बदलत्या परिस्थितीप्रमाणे आपण बदलत असेल, दिस इज कॉल्ड डायनॅमिक. त्याला डायनॅमिक असं म्हणतात, गतिमानता असं म्हणतात. मग आपण अशा पद्धतीनं आपण आपल्याला डेव्हलप करत राहतो का, चेंज करत राहतो का, आपल्यामध्ये बदल करत राहतो का, चांगला वाईट दोन्ही. आणि प्रत्येक बदल स्वीकारायलाच पाहिजे असं नाही. तो आपल्याला अनुकूल असेल तर स्वीकारायचा, प्रतिकूल असेल तर तो बाजूला ठेवायचा. फक्त त्याचे परिणाम, धोके आपल्याला काय मिळणार नाहीत याची काळजी करत राहायची. सरासरी प्राप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या व्यवसायाला
सातत्यानं नफा होत चाललेला आहे, पण नफ्याचा जो काही आकडा आहे, नफ्याचं जे पर्सेंटेज आहे ते भलं जास्त नसू दे, ती 40-50% नसू दे, पण 20%ने आम्हाला सातत्यानं नफा होत जातोय. ही सरासरी प्राप्तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि ही टिकवायची असेल तर आपल्याला पर्यावरणाचं विश्लेषण निदान करायलाच हवं. समन्वय साधायचा. कशामध्ये समन्वय साधायचा आहे? तर अनुकूल आणि प्रतिकूल परिणामामध्ये समन्वय साधायचा आहे. धोक्यांची तीव्रता कमी करायचं म्हणजे आपल्याला नुकसान न होऊन द्यायचं, म्हणजे फायदा झाल्यासारखंच आहे. नुकसान जरी टाळलं तरी आपला फायदा हा कायमच राहणार आहे, लक्षात ठेवा. आणि अनुकूल संधीचे फायदे घेतले तर आपला फायदा जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. विकास, वाढ, विस्तार जो आहे त्याची संधी आपल्याला असते. म्हणजे ह्या सगळ्याचा मेळ, समन्वय, समतोल आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये साधायचा आहे. वित्तीय पर्यावरण असेल त्याच्यामध्ये समन्वय साधायचा आहे. अगदी ह्युमन रिसोर्स असेल, फिजिकल रिसोर्स असेल, या सगळ्याच्यामध्ये आपल्याला समन्वय साधायचा आहे. आणि संधी व धोके ओळखणे हे तर आपलं पर्यावरण विश्लेषणाचं मुख्य कामच आहे. आणि आपण मगापासून याच दोन मुद्द्याच्या आधारे सगळ्या गोष्टीच्या बाबतीत चर्चा करतोय. बदलाचं समायोजन म्हणजे काय? त्या बदलाला सुसंगत आपण वागणं, त्या बदलाशी आपण आपला व्यवसाय सुसंगत ठेवणं, त्या बदलाप्रमाणे आपल्या व्यवसायाला बदलत जाणं म्हणजे समायोजन करणं, तो आपल्यामध्ये मर्ज करणं थोडक्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जर आपण सगळं केलं तर आपल्या व्यवसायाची प्रगती असेल, परफॉर्मन्स असेल, तो निश्चितपणे सुधारत जाईल. पण त्याच्यासाठी आपल्याला वरच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, कारण प्रगती करण्यासाठी आपल्याला बाकीच्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. मग प्रगती आपोआप होत असते. पण तुम्ही त्याच्यासाठी 10-20 गोष्टीमधल्या एखादी गोष्ट जरी टाळली तरी तुमची प्रगती खालावते, हे लक्षात घ्या. साधं उदाहरण घ्या, आपल्या वर्गाचा 100% निकाल लावायचा. 100% निकाल ही आपली प्रगती, कामगिरी, सक्सेस आपलं लक्षात घेतलं. पण एका विद्यार्थ्याचा एक जरी विषय गेला तर आपल्या ह्या दह्याला काय बसला? बाधा बसली, फटका बसला. कारण 100% निकाल, 100 विद्यार्थी असतील तर 100च्या 100 सर्व 6च्या 6 विषयात पास व्हायला पाहिजे. पण एक विद्यार्थी 99 पास झाले सर्वच्या 6 विषयामध्ये, आणि एकच विद्यार्थी आहे तो एका विषयात नापास झाला. आपला 100% निकाल लागला नाही, 99% लागला. आपली कामगिरी जी आपण अपेक्षित ठेवलेली होती ती आपली यशस्वी झाली नाही. आता हे आपण आता बघितलं की हे पर्यावरण जे आहे हे विश्लेषण करायचं आहे, पण त्याच्यासाठी काही तंत्र आहेत का? तर निश्चितपणे अनेक तंत्र आहेत. जसं ETOP आहे, इथं आपल्याला SOC तंत्राचा अभ्यास आहे. टोज नावाचं तंत्र आहे. अनेक प्रकारची तंत्र आहेत. पण एक अतिशय फेमस, जागतिक पातळीवरती ज्याला मान्यता आहे असं SWOT नावाचं, ज्याला पूर्वी SWOT असं म्हटलं जातं, याचा आहे SWOC, कॅपिटल लक्षात घ्यायचं, SWOC. आणि S स्टँड फॉर स्ट्रेंथ, W स्टँड फॉर विकनेसेस, O स्टँड फॉर अपॉर्च्युनिटी आणि C स्टँड फॉर चॅलेंजेस. म्हणजे SWOT विश्लेषणामध्ये काय असतं? तर हे तंत्र आहे एक विश्लेषणाचं, आणि ते फक्त पर्यावरणच नाही, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करू शकतं. आपली बलस्थानं काय आहेत, आपली शक्तिस्थानं ज्याला आपण म्हणतो ती काय आहेत, दुर्बल स्थानं काय आहेत, आपल्याला संधी कोणत्या आहेत, आपली आव्हानं कोणती आहेत. कमतरता म्हणजे दुर्बल स्थान. म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे बलस्थानं, शक्तिस्थानं. विकनेसेस म्हणजे दुर्बल स्थानं, कमतरता, उणिवा. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. आणि C चॅलेंजेस म्हणजे आव्हान. पर्यावरण विश्लेषण करण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत आधुनिक, पद्धतशीर आणि सर्वत्र उपयोगी ठरणारं व्यवहार्य स्वरूपाचं हे तंत्र आहे. म्हणून SWOT विश्लेषणाला जगमान्यता आहे, सर्व मान्यता आहे. या तंत्रास TOWS असंही म्हटलं जातं. आता T म्हणजे इथं परत थ्रेड्स आले, O म्हणजे या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आली,
डब्ल्यू म्हणजे विकनेसेस आले आणि एस म्हणजे स्ट्रेंथ आले. 1960च्या दशकात हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या कॅपस्टोन बिझनेस पॉलिसी एक कोर्स चालू होता, त्याच्यामध्ये या तंत्राचा समावेश करण्यात आलेला होता. 1963 साली एक समिती स्थापन झालेली होती, एक परिषद त्या ठिकाणी घेतली जात होती, कॉन्फरन्स. 3 वर्षानंतर त्यानंतर ही संकल्पना त्या परिषदेमध्ये अतिशय फेमस झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत हे तंत्र लोकप्रिय व सर्वमान्य बनलेलं आहे. अंतर्गत शक्तिस्थानं वापरून बाह्य संधीचे फायदे घेणं, बाह्य संधीचा वापर करून अंतर्गत कमतरता कमी करणं, अंतर्गत शक्तिस्थाने वापरून बाह्य आव्हाने कमी करणं, व्यूहरचना व डावपेच वापरून अंतर्गत कमतरता व बाह्य आव्हानं कमी करणं, ह्या तंत्रामुळं पॉसिबल होतं, शक्य होतं. आता याच्यामध्ये SWOT जे विश्लेषण आहे, SWOC, त्याच्यामध्ये S स्टँड फॉर स्ट्रेंथ म्हणजे बलस्थानं किंवा शक्तिस्थानं म्हणतो. आपल्या व्यवसायाची ही शक्तिस्थानं कोणती असतात? आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, हे जसं व्यवसायाचं तुमच्या करू शकता तसं तुम्ही तुमच्या स्वतःचं करू शकता. माझं तर म्हणणं खास करून असं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचं पहिल्यांदा हे करा, SWOT, की बाबा माझे स्ट्रेंथ काय आहेत, माझी दुर्बल स्थानं कोणती आहेत, माझ्यापुढं अपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत, माझ्यापुढं चॅलेंजेस कोणते आहेत. बघा, एक 5 स्ट्रेंथ शोधून काढा, 5 दुर्बल स्थाने शोधून काढा, 2 संधी शोधून काढा, 4-2 धोके शोधून काढा. बघा, याच्यामध्ये 5-5 मुद्दे तुम्हाला करता येत आहेत का? बलस्थानं काय आहेत? आधुनिकीकरण, तुमचा व्यवसाय मॉडर्न आहे, यांत्रिकीकरण केलेलं आहे, स्वयंचलन केलेलं आहे, ऑटोमायझेशन झालेलं आहे, कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे, मॉडर्न सगळे तुमच्याकडं मशिनरी, टूल्स, टेक्निक्स वापरलेले आहेत, तुमची स्ट्रेंथ आहे. जुनाट मशिनरी, कालबाह्य तंत्र वापर खाली आहे दुर्बलता. स्पर्धात्मक क्षमता, तुम्ही स्पर्धेत, आता कोलगेट पेस्ट म्हणलं की कोलगेटची क्षमता आहेच ना. हजारो प्रकारची विविध प्रकारची बिस्किट आली, पण पार्लेला काय बसलं का फटका? नाही बसला. गुड्डेला काय बसला का? नाही बसला. नवीन हजारो प्रकारची बिस्किट आली. पार्ले बिस्किट जे आहे, गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत सुद्धा पार्ले बिस्किट खायला कमीपणा मानत नाही. निष्ठावान व कार्यक्षम कर्मचारी, तुमचे जे व्यवसायातले कर्मचारी आहेत ते तुमच्या व्यवसायाशी खूप एकनिष्ठ आहेत आणि अतिशय इफिशियंटली काम करतात. त्यांना काम सांगावं लागत नाही, ते मनापासून काम करतात. काम करत असताना वेळेचं भान ठेवत नाहीत, संसाधनांची नासधूस करत नाहीत, काळजी घेतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्टिव्हिटी निर्माण करतात. आर्थिक सक्षमता, तुमचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तुमचा राखीव फंड भरपूर आहे, तुम्हाला भांडवलाची कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होत नाही. एकदम जर ऑर्डर वाढली तरीसुद्धा तुम्ही ती पूर्ण करू शकता. आणि बाजारपेठेतील मजबूत स्थान, म्हणजे एकूण बाजारपेठेतला आहे त्याच्यातला 50-60% एकटा तुमच्या व्यवसायाचा हिस्सा आहे आणि बाकीचे जे सगळे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचा 30-40% हिस्सा आहे. म्हणजे तुमचं स्थान मजबूत आहे. ह्या तुमच्या स्ट्रेंथ झाल्या. आपल्या वैयक्तिक याच्यामध्ये काय असू शकतं? ॲडव्हान्स सगळं मला येतं, कॉम्प्युटर येतो, मला मराठी इंग्रजी टायपिंग येतं, मला 4 व्हीलर गाडी चालवा येते, मला पोहायला येतं, मी 10 किलोमीटर चालत जाऊ शकतो, सायकल मारू शकतो, 100-200 किलोमीटर मी मोटरसायकलवरनं जाऊ शकतो. म्हणजे तुमच्या किंवा मी 1 तास 2 तास एका ठिकाणी उभा राहू शकतो, मांडी घालून मी काही अर्धा तासभर बसू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या स्ट्रेंथ झाल्या. मी 5-5 तास एखादा खड्डा खोदू शकतो, व्यायाम करू शकतो, माझी ताकद आहे, मी एवढं वजन उचलू शकतो, माझा एवढा आहार आहे, मी खाऊ शकतो. ह्या सगळ्या स्ट्रेंथ आहेत तुमच्या. मी हुशार आहे, माझं इंग्रजी चांगलं आहे, माझं मॅथ्स चांगलं आहे वगैरे, माझं अकाउंट चांगलं आहे, स्टॅटिस्टिक्स मला समजणार आहे. हे सगळ्याच तुमच्या स्ट्रेंथ आहे. मला इंग्रजी येत नाही,
माझं दुर्बल स्थान झालं. मला मॅथ्स कळत नाही. आणखी एक आपण फार मोठ्या आविर्भावामध्ये असतो तुम्ही आणि मी. काय तर मला मराठी फार चांगली येते. चांगलं बोलायला येत नाही. बोलायला एकदा टाईप करून ऐका. आपण किती अशुद्ध शब्द वापरतो. मी तुमच्यामध्ये पाहिला आहे. आपण पुण्याला गेलो ना, आपलं मराठी किती क्वालिटीचं आहे ते कळतं. पुण्यातल्या माणसाबरोबर बोलतो. इंग्रजी बोलणारा एकदा कॉन्व्हेंटमधनं पूर्ण फुल्ली कॉन्व्हेंट शिकणारा असेल की आपली इंग्रजी लक्षात येतं. आणि इंग्रजीचं काय असलं तर आपण माग काढता पाय घेतो, मागं सरतो. अहो, एखादा अर्ज तुम्हाला लिहायला सांगितलं तर तो अर्ज लिहिता येत नाही. मी आज तुम्हाला इथं सांगतो, तुम्ही हे माझं लेक्चर ऐकताय, हे तुम्ही आज करा. तुमच्या स्ट्रेंथ 5, तुमचे दुर्बल स्थानं 5, कुणालाही दाखवू नका. मला तर अजिबात सांगू नका, घरात पण दाखवू नका. एक 5 मिनटं कोपऱ्यात बसा आणि विचार करून करून 5 बलस्थानं लिहा, 5 दुर्बल स्थानं लिहा. संधी धोके राहू देत, संधी आव्हाने राहू देत. बघा धाडस होत आहे का तुमची 5 बलस्थानं. अहो, बलस्थानाची 20ची यादी व्हायला पाहिजे. आणि बघा प्रामाणिकपणे दुर्बल स्थानं लिहा, काय होतंय बघा. व्यवसायाची दुर्बल स्थानं कोणती असतात? कालबाह्य तंत्रज्ञान आहे, भांडवलाची कमतरता आहे, अवाजवी खर्च होतोय, खर्चाचं प्रमाण वाढत चाललं आहे, जुन्या मशिनरी आहेत, प्रमाणापेक्षा कामगारांची भरती जास्त आहे, त्यांची उदासीनता आहे, ते काम करत नाहीत का, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, स्किल्ड नाहीत, अनस्किल्ड आहेत, मशिनरी जुन्या पुराण्या आहेत, नवीन बदलायची सिस्टीम झालेली नाही. तुमचा बाजारपेठेत तुम्ही 60% नाही, राहिलेल्या 40% आहे तुम्ही बाजारपेठेतला हिस्सा. ही तुमची सगळी दुर्बल स्थानं आहेत. तुमची दुर्बल स्थानं तुम्ही शोधून काढा. मला इंग्रजी बोलता लिहिता येत नाही, मॅथ्स मला कळत नाही. वैदिक मॅथ्स कळतं का बघा, वैदिक मॅथ्स. हे लक्षात आपण घेऊ शकतो. आता संधी कोणत्या आहेत व्यवसायापुढं? तर अनुकूल पर्यावरण आहे, ही त्याच्यातनं संधी निर्माण होते. वाढता ग्राहक वर्ग आहे, डिमांड वाढायला लागले, वेगवेगळ्या टाईपच्या वस्तू सेवा मागतायत ते. आर्थिक उदारीकरण, भांडवलाचा व्याज कमी झालेला आहे, तुमची आर्थिक सक्षमता वाढलेली आहे आणि तुम्हाला वाढ विस्तारासाठी तुमच्याकडे फंड्स उपलब्ध आहेत, निधी उपलब्ध आहे, वाढ विस्तार करू शकताय. तुमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ केलेली आहे. तुमची आता नवीन पिढी व्यवसाय जी सांभाळते ती स्किल्ड आहे, एक नाविन्य क्रिएटिव्ह आहे, इनोव्हेटिव्ह आहे वगैरे वगैरे. नाविन्यपूर्ण उत्पादन तुम्ही तुमच्या प्रोडक्शनमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती चेंज केला आहे आणि त्यामुळं ग्राहक वर्ग वाढत चालला आहे. ही सगळ्या संधी आहे. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाला काय संधी आहे? आपण धोका टाळत गेलो, पण आता संधी काय उपलब्ध करायच्या आणि कशा करायच्या याचं चॅलेंज आपल्याला स्वीकारायला पाहिजे. आणि ते आव्हान आहे की प्रतिकूल परिस्थिती आहे, कोरोनाची परिस्थिती वाईट आहे, पण त्याच्यातनं आम्हाला धोका कमी करून संधी कशी शोधता येईल हे बघायला पाहिजे. ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये वेगानं बदल होतोय, त्या वेगानं तुम्ही तुमच्या वस्तू आणि सेवामध्ये चेंजेस करताय का? आर्थिक अनिश्चितता आहे, व्याजाचे दर व्होलाटाईल होत आहेत, कमी जास्त होत आहेत, अप्स अँड डाऊन्स होत आहेत. त्याचा तुमच्या व्यवसायावरती काय होतोय? तुमचा कर्मचारी वर्ग आहे, याच्या आदलाबदलीचं प्रमाण जास्त आहे, सोडून जाणारे जास्त आहेत, नवीन येणारे मग त्यांच्या जागेवरती भरती करावी लागते. हे जर म्हणून ते शक्तिस्थानामध्ये काय घातलं तर निष्ठावान आणि कायमस्वरूपी तुमचा जर कर्मचारी असेल तर ती तुमची शक्ती आहे. पण जर ते अस्थिर असतील आणि आदल्याबदलीचं प्रमाण दरवर्षी 20 येत आहेत, 10 जात आहेत, 20 येत आहेत, जात आहेत, 10 येत आहेत, अस्थिरता निर्माण होते. अतिविशेषीकरण, इतकं स्पेशलायझेशन झालेलं आहे आज. जपानमध्ये स्पेशलायझेशन आहे का बघा? नाही. चीनमध्ये आहे का बघा? नाही. हे अमेरिका आणि भारतामध्येच अति स्पेशलायझेशन तुम्हाला बघायला मिळतं. आणि तो जर व्यक्ती त्यावेळेला उपलब्ध नाही झाला तर आपलं सगळं काम थांबतं. म्हणून जपानमध्ये कोणतंही काम थांबत नाही, उलट अगदी वेळेत, जस्ट इन टाईम, जीट नावाचं एक त्यांचं तंत्र आहे. जस्ट इन, प्रत्येक गोष्ट अगदी वेळेत, ना बिफोर ना आफ्टर.
अहो त्यांच्याकडं पार्किंगमध्ये एखादा जर एखादा सेकंद अगोदर जर आला तर दुसऱ्या व्यक्तीला लेट होऊ नये म्हणून तो काय करतो, त्याची पार्किंगमध्ये शेवटच्या टोकाला नेऊन गाडी लावतो. आपल्याकडं पहिला आलेला काय करतो, आपली गाडी व्यवस्थितपणे कशी निघेल अशी तोंडाला लावतो आणि सगळं पार्किंग पॅक करून टाकतो. आणि दुसऱ्या लेट येणारानं पाठीमाग. लक्ष द्या. आपल्याकडं वर्गात सुद्धा बसताना पहिला येणारा पाठीमागनं बसायचं, भरत आलं की लेट येणारानं पुढं बसायचं. म्हणजे हे बदल आहेत हे आपल्यामध्ये करायला पाहिजे. त्याशिवाय आपण दुसरे जे सुधारत आहेत, चीन का विकसित होतोय, जपान का विकसित होतोय, हे लक्षात घ्यायला पाहिजे. युरोपियन खंडातले देश, छोटे छोटे देश, सिंगापूरसारखा देश, बॅलीसारखा देश, थायलंडसारखा देश. थायलंडमध्ये काय आहे हो, हे म्हणून तुमच्या गोव्यामध्ये गेल्यानंतर गोव्यामध्ये काय आहे, पर्यटनाशिवाय काय आहे तिथं, काहीसुद्धा नाही. आणि तुमच्याकडे सगळं असताना तुमच्याकडे काही नाही, तुम्ही काही करत नसताना. हा बदल, हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय पर्यावरणाचं महत्त्व काय आहे आणि व्यवसाय पर्यावरणाशी कोणतं टेक्निक विश्लेषणासाठी आहे हे आपण याच्या तासाला लक्षात घेतलं. तुम्ही हे माझं लेक्चर अतिशय शांतपणे लक्षात घेतलं, याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद